नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय गोरपडे. माझ्या अक्षयचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण खानदेश काव्यप्रबोध या काव्यसंग्रहातील 8वी कविता मुद्रा, ही 8वी कविता आपण आज त्या कवितेचं रसग्रहण करणार आहोत. आणि माझ्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे मला मेसेजेस आले की सर, आपल्या व्हिडिओची लांबी थोडीशी कमी करा, आपण अतिशय सविस्तर या कवितांचं हे करतात, तर त्यातील ठळक मुद्दे आपण त्यात घ्यावे, अशा बऱ्याचशा माझ्या विद्यार्थ्यांचा मला कमेंट आली, मला संदेश प्राप्त झाला. आणि त्यामुळे या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण कवितेतील फक्त ठळक वैशिष्ट्यांचाच विचार करणार आहोत. तर 8व्या क्रमांकाची कविता आहे मुद्रा, आणि ही कविता आहे उषा हिंगोणेकर यांची. उषा हिंगोणेकर या खानदेशातील महत्वाच्या कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. दलित जाणीवेची, स्त्री जाणीवेची कविता त्यांनी मुख्यतः लिहिलेली आहे. आणि अभ्यासक्रमाला असणाऱ्या या कवितेमध्ये कवयित्रीने अतिशय महत्वाची जाणीव व्यक्त केलेली आहे. आपण आधी कविता वाचूया आणि मग तिचं रसग्रहण करूया. कवितेचं शीर्षक आहे मुद्रा. वेदनेची आग जेव्हा शब्दाशब्दातून बाहेर पडते, वेदनेची आग जेव्हा शब्दाशब्दातून बाहेर पडते, तेव्हा कवितेचेही ओठ जळत असतात. मी कितीदा समजावते स्वतःच स्वतःला, निघून जातील हेही तडफडते अस्वस्थ दिवस. पण मन नाहीच मानत, शब्दशस्त्र झाले तरच ही लढाई मला लढता येईल माझ्या आत्मसन्मानाची. शब्दशस्त्र झाले तरच ही लढाई मला लढता येईल माझ्या आत्मसन्मानाची. आयुष्य रणांगण झाले तरी चालेल, आता कधीच माघारी फिरणे नाही. माझी मुद्रा उमटेच तोवर, माझी मुद्रा उमटेच तोवर. अतिशय कमी शब्दामध्ये, अल्पाक्षरात कवयित्रीने आपली वेदना या कवितेमध्ये मांडलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे मुद्रा. मुद्रा म्हणजे शिक्का किंवा ठसा, की जो सहजासहजी मिटवल्या जात नाही. मित्रांनो, बऱ्याचदा मुद्रा हा शब्द आपण राजमुद्रा या संदर्भात वापरत असतो. अगदी आपल्याला सिंधू संस्कृतीपासून ते आताच्या आधुनिक संस्कृतीपर्यंत मुद्रा या ज्या आहेत त्या दिसून येतील. पैशाला सुद्धा मुद्रा असा शब्द वापरलेला आहे. बघा, तुम्ही जुने जर साहित्य वाचलं, इतिहास वाचला, तर सोन्याच्या नाण्यांच्या थैलीला मुद्रा असा शब्द वापरल्या गेलेला आहे. तर त्यालाही तो शब्द का वापरला गेला, तर त्या नाण्यांवर त्या राजाची काहीतरी एक ओळख असलेली ठसा असायचा, आणि म्हणून त्याला त्यांनी मुद्रा शब्द वापरलेला आहे. तर हा मुद्रा शब्द आपण कशाच्या संदर्भात वापरतो? राजमुद्राच्या संदर्भात. आणि राजमुद्रा जी आहे ती विशिष्ट असते. मुद्रा ही जी काय असते, विशिष्ट असते, ठराविक असते. ती कुणाची तरी ओळख असते, किंवा त्या ओळखीमुळे तुम्हाला त्या गोष्टीचा काहीतरी लाभ मिळणारा असतो. आणि म्हणून उदाहरणार्थ झालं की भारताची राजमुद्रा असेल, तर तुम्ही ती जर वापरत असाल, तर तुम्ही भारत या स्वतंत्र ओळख असणाऱ्या देशाचं काहीतरी तुम्ही वापरत आहात, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून मुद्रेला अतिशय महत्व असतं, त्या ठशाला अतिशय महत्व असतं, त्या शिक्क्याला अतिशय महत्व असतं. आणि म्हणून कवयित्रीने मुद्रा हा शब्द यासाठी वापरलेला आहे. आणि हा वापरत असताना कवयित्रीला काय अपेक्षित आहे? मित्रांनो, आपण आता ओव्या आईच्या कविता वाचली, मुक्ताई कविता वाचली, आणि त्यांचं रसग्रहण सुद्धा आपण अनुभवलं. त्या सगळ्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की आपण स्त्रीच्या जीवनातले वेगवेगळे रूप जे आहेत, ते रूप आपण त्या कवितेतून अभिव्यक्त केले. बरोबर, त्या कवींनी त्या कवितेतून ते अभिव्यक्त केले. त्या रूपांचा विचार आपण आपल्या रसग्रहणाच्या माध्यमातून केला. कधी स्त्री ही आई असते, कधी बहीण असते, कधी माता असते, कधी जननी असते. परंतु ज्या वेळेस आपण स्त्री म्हणून विचार
करावयास जातो त्यावेळेस ही जी समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेमध्ये या स्त्रीचं स्थान काय आहे, तर या स्त्रीचं स्थान आपल्याला शून्य अशा स्वरूपाचं दिसतं. वास्तविक 50% पुरुष आणि 50% स्त्रिया या दोघांच्या यातून समाज घडलेला आहे. दोघांच्या समन्वयातून समाज घडलेला आहे किंवा समाज बनलेला आहे. असं असलं तरी स्त्रीची संख्या 50% असली तरी सुद्धा पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेमध्ये स्त्रीला अतिशय हीन दर्जाचं आणि नगण्य असं स्थान आपल्याला दिसून येतं. म्हणायला खूप चांगलं वाटतं आपल्याला की स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते किंवा स्त्री ही देवी असते, जननी असते, तिच्यामध्ये मातृत्व असतं. अशी सुभाषित दैनंदिन जीवनामध्ये भाषेमध्ये आपण दररोज वापरत असतो. परंतु त्या स्त्रीला आपण आपल्या बरोबरीचं स्थान देतो का? पुरुष तिला बरोबरीचं स्थान देतो का? अतिशय हीन दर्जाचं स्थान तिला धर्मग्रंथांनी आणि पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेने सुद्धा दिलेलं आहे. स्त्री ही काय म्हणता येईल आपल्याला की शूद्रापेक्षाही शूद्र अशा स्वरूपाचं वर्णन स्त्रीचं आलेलं आपल्याला दिसून येतं आणि अवर्ण असल्यामुळे ती शूद्र आहे, अछूत आहे अशा पद्धतीचा एक तिची प्रतिमा समाजामध्ये निर्माण केली आणि त्यामुळे तिचे संबंध सर्व जे आपले मूलभूत जगण्याचे हक्क आहेत ते सगळे हक्क नाकारले गेलेले आहेत. अशा स्त्रीची वेदना मुद्रा या कवितेमधून कवयित्रीने मांडलेली आहे की स्त्री शोषिक असते, ती सतत दुःख सहन करत असते कारण तिच्यावर बालपणापासूनच अशा पद्धतीचे संस्कार झालेले असतात. पुरुषांवरही बालपणापासून अशाच पद्धतीचे संस्कार झालेले असतात की काय बायकासारखा रडतो, काय बाई सारखा लाजतो अशा पद्धतीचे. आणि एक प्रकारे अशा बोलण्यातून त्याच्या मनावर स्त्रीचं जे हीनत्व आहे ते हीनत्व त्याच्या मनावर बिंबवलं जातं आणि तेच हीनत्व ते स्त्रीच्या मनावर सुद्धा बिंबवलं जातं. वास्तविक निसर्गाचा ती उत्कृष्ट किंवा अत्युच्च असा आविष्कार आहे. पुरुषाबरोबर हा समाज घडवण्यामध्ये स्त्रीचाही महत्वाचा रोल आहे. किंबहुना स्त्री नसेल तर समाजाची उत्पत्ती किंवा समाज हा स्थिर राहणार नाही. पण असं असूनही, हे शाश्वत सत्य असूनही, सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छता असूनही याकडे मात्र सर्रास डोळेझाक पुरुष सत्ताक व्यवस्थेने केलेली आहे. आणि म्हणून मग सदर कवितेत कवयित्री म्हणते की मी कितीदा समजावते स्वतःला, निघून जातील हे तडफडते अस्वस्थ दिवस. की ती स्वतः शोषिक आहे पण ती म्हणते की हे दिवस निघून जातील, परंतु तिचं मन मात्र हे मानत नाही. कारण तिला माहिती आहे की आपण जर सहनच करत गेलो, जे आपली आई सहन करत गेली, आपली आजी सहन करत गेली, आपली पणजी सहन करत गेली, आज आपण सहन केलो तर आपली मुलगी, आपली कन्या, आपली सहचारिणी, आपली बहीण, अजून कुणी असेल, सहकारी असेल, तिलाही ते सहन करावं लागणार आहे. आणि म्हणून या व्यवस्थेविरुद्ध काहीतरी बंड करणं, आवाज उठवणं गरजेचं आहे. या व्यवस्थेला नकार देणं गरजेचं आहे. आणि म्हणून कवयित्री म्हणते की आयुष्य आता रणांगण झालं तरी चालेल, पण आता माघार घ्यायची नाही, कारण स्वतःची मुद्रा, माझी मुद्रा उमटेस्तोवर, म्हणजे स्वतःची मुद्रा उमटेस्तोवर आता माघार घ्यायची नाही, म्हणजे नकार द्यायचा आहे आणि या व्यवस्थेच्या विरुद्ध युद्ध करायचं आहे. म्हणजे कवयित्रीला स्वतःची एक ओळख निर्माण करायची आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे राजमुद्रा ही काय आहे, एक स्वतंत्र ओळख आहे. भारताची असेल तर भारताची स्वतंत्र असलेली ओळख त्या मुद्रेवर प्रतिबिंबित होत असते. आणि म्हणून मग उषा हिंगोणेकर यांना सुद्धा आपली मुद्रा उमटवायची आहे, ती स्वतंत्र आहे, स्वयंप्रतिभेने ती मुद्रा त्यांना घडवायची आहे. आणि म्हणून त्यांनी तशा पद्धतीचा आशय असणारी ही कविता व्यक्त केलेली आहे. मित्रांनो, या कवितेवरचं रसग्रहण आपल्याला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा.
माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.